मलेशियामधील मलाका येथे पार पडलेल्या मलेशिया चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पुण्याच्या निकिता टकले खडसरे या युवतीने चॅम्पियनशिप रॅलीचं प्रथम पारितोषिक पटकावलंय. तब्बल 350हून अधिक रॅलींमध्ये सहभाग नोंदवलेल्या मुसा शरीफ हे निकिताचे सहसंचालक होते. राष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिके मिळवलेल्या निकिताने आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदार्पणातच चॅम्पियनशिप मिळवणारी पहिली युवती होण्याचा मान मिळवलाय. स्पर्धेच्या 4 विभागांमध्ये निकिताने ट्रॉफी मिळवली आहे. MIRC रॅली ऑफ आशान मलेशियामध्ये मलाका येथे आयोजित चॅम्पियनशिप रॅलीमध्ये भारत, मलेशिया, इंडोनेशिया, चायना देशातील सुमारे 22 स्पर्धक सहभागी झाले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना अनेक अडचणींना निकिताला सामोरं जावं लागलं. त्यात भाषा, तंत्रज्ञान, नियमावली या सर्व गोष्टींना तोंड द्यावं लागलं. रॅली सुरू झाल्यावर पहिल्याच स्टेजमध्ये 1 किलोमीटरला इलेक्ट्रिक समस्या झाली. कार दुरुस्त केली. पुन्हा रॅलीत सहभागी होऊन ती पूर्ण केली. यामध्ये 9 स्टेजमध्ये जास्त गुण मिळवून निकिताने सर्व समस्यांवर मात करत चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली. आजवर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलेले संजय टकले, गौरव गिल, अरोर अर्जुनराव कर्णाकदूर यांच्या रांगेत बसण्याचा मान निकिता टकले खडसरे याने मिळवलाय. राष्ट्रीय स्तरावर अनेक रॅली जिंकल्या. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत वडील उद्योजक नितीन टकले, आई राजश्री यांचा मोलाचा वाटा असल्याचं निकिता आवर्जून सांगते. तसेच आंतरराष्ट्रीय WRC रॅली जिंकण्याचा मानस तिने बोलताना व्यक्त केलाय. नमस्कार, मी निकिता टकले खडसरे. तर आता मी गेलते मलेशिया रॅलीसाठी. माझी फर्स्ट इंटरनॅशनल डेब्यू रॅली होती. ही मलेशियाच्या एका छोट्या गावामध्ये मलाकामध्ये आयोजित केली. त्या रॅलीचं नाव होतं रॅली ऑफ आसन म्हणून. ह्या रॅलीमध्ये 4 कंट्रीज होते: इंडिया, मलेशिया, इंडोनेशिया आणि चायना. 22 पार्टिसिपेंट्स होते कम्प्लीट याच्यामध्ये. आणि तिथलं वेदर म्हणजे पाऊस होता, पण इतकं हीट होती, इतकी गरमी होती की आम्हाला इतकं ती रॅली चालवताना आम्हाला सर्वांना इतकं डिहायड्रेशन झालं. ड्रायव्हर्सला, काही ड्रायव्हर्स इतके डिहायड्रेट झाले जे आम्ही बघत होतो. इनफॅक्ट मला स्वतःलाही असं डिहायड्रेशन फील झालं जेव्हा मी गाडी चालवत होते. इतका घाम येत होता की बॉडीमध्ये एनर्जी राहिली नव्हती. कारण की ह्या रॅलीमध्ये आम्हाला 9 स्टेजेस एका दिवसामध्ये करायचे होते, जे आम्ही इथं नॅशनल लेवलला आमच्या आपल्या इंडियामध्ये जे रॅलीज आम्ही करतो त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 4 स्टेजेस पहिल्या दिवशी आणि 4 स्टेजेस दुसऱ्या दिवशी असे आम्हीच करतो. म्हणून मला जो एक्सपिरियन्स जो भेटला की आज इंटरनॅशनल रॅली करायची, आणि नंतर तिथं गेल्यावर मला कळलं की लँग्वेज प्रॉब्लेम्स किंवा त्या लोकांबरोबर कोऑर्डिनेट करताना माझ्याबरोबर तरी मला खूप असं ब्लेसिंग होती की माझ्याबरोबर एकदम एक्सपिरियन्स नॅव्हिगेटर, आपल्या इंडियाचे सगळ्यात टॉपचे नॅव्हिगेटर, प्लस त्यांच्याकडे 356 रॅलीजचा एक्सपिरियन्स आहे. 86 इंटरनॅशनल. त्यांचं नाव आहे मुसा शरीफ. ते माझ्या बरोबर बसले होते तिथे. सो बऱ्यापैकी त्यांनी मला मदत केली की कॉल्स देण्यामध्ये जिथे मी चुकत होते ते मला करेक्ट करत होते की आपण कसं केलं पाहिजे, कसं नाही केलं पाहिजे. सो फारशी माझी मदत झाली. ह्या रॅलीमध्ये मी 4 गटामध्ये एलिजिबल होते. एक आहे माझी स्वतःची कॅटेगरी जी 1800cc कार आहे माझी, त्याची एक कॅटेगरी होती. एक वुमेन्स कप होता, म्हणजे वुमेन्सची एक कॅटेगरी होती. एक ज्युनियरची कॅटेगरी होती, ज्यांचं एज 27 अँड अंडर असतं ते लोक या कॅटेगरीमध्ये एलिजिबल असतात. आणि एक असतो इंटरनॅशनल कप, जे इंडियातून ड्रायव्हर आले, जे इंडोनेशियातून ड्रायव्हर आले, जे चायनातून आलेले आहेत, त्यांच्यासाठी एक कॅटेगरी केली जाते, त्याला म्हणतात इंटरनॅशनल कप. तर ह्या कॅटेगरीजमध्ये मी एलिजिबल होते आणि ह्या रॅलीमध्ये मी 4 कप पटकावले. माझा 1800cc मध्ये मी 3rd आले, जी माझी कॅटेगरी होती. वुमेन्स कप मी मिळवला, ज्युनियर कप मी मिळवला आणि इंटरनॅशनल कप मी सील केला. तर जेव्हा मी वुमेन्स आणि ज्युनियर कपचं बोलते, मी वुमेन्स चॅम्पियनशिप ऑफ मलेशिया ही सील केली आपल्या इंडियासाठी आणि ज्युनियर चॅम्पियनशिप ऑफ मलेशिया ही मी सील केली आपल्या इंडियासाठी. आतापर्यंत ज्यांनी इंडियाचं नाव एकदम हायर म्हणजे स्टेजवरती जाऊन ज्यांनी हे केलं, त्याच्यात एक नाव आहे की संजय टकले, माझे चुलते. दुसरं नाव आहे गौरव गिल, ज्यांनी आज एवढं नाव फेमस केलं आपल्या इंडियासाठी, WRCत जाऊन ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. त्याच्यानंतर येतं अरोर अर्जुनराव, ज्यांनी मलेशियाची चॅम्पियनशिप सील केलेली आहे. एक आहेत कर्णाकदूर सर, जे आमच्या इंडियाचे चॅम्पियन आहेत, नॅशनल चॅम्पियन, करंट 2024 चॅम्पियन, ज्यांनी थायलंड वगैरे वेरियस रॅलीज मध्ये जाऊन आपलं भारताचा झेंडा हे केलेला आहे, फडकवलेला आहे. आणि आज त्यांच्यानंतरनं मी एक फिमेल ड्रायव्हर म्हणून तिथे जाऊन जे रिप्रेझेंट केलं, आज मला त्याच्या मागे खूप मोठा अभिमान आहे. कारण की हे
इझी नाहीये. हे आपण जे व्हिडिओज बघतो किंवा जे आपण सगळं बघतो हे इझी नाहीये आणि तिथे ऍक्च्युअल मध्ये जाऊन जे मला एक्सपिरियन्स भेटला ते मी शब्दांमध्ये नाही सांगू शकत, कारण की ते पूर्ण नेक्स्ट लेवल एक आहे की ते डिफिकल्ट पण आहे, गाड्यांना प्रॉब्लेम्स पण येतात, लँग्वेज इश्यूज पण असतात. सर्व गोष्टींना सामोर जाऊन आज तिथे जाऊन जे मी मनामध्ये ठेवलं की आज आपण एक इंटरनॅशनल स्टेजवरती उतरलोय तर मला तिथून जिंकूनच यायचंय. आणि मनामध्ये कायम एक इच्छा होती की 2 वर्ष मी नॅशनल रॅलीज जे करत होते तर आज कुठं ना कुठं जाऊन मला इंटरनॅशनल रॅली करायची होती. हे सगळ्या ड्रायव्हर्सचं स्वप्न असतं, ऍक्च्युली एव्हरी इंडियन ड्रायव्हर्सचं स्वप्न आहे. सो मला अभिमान वाटला की आज मी आपल्या भारताचा झेंडा तिथे जाऊन फडकवला. माझ्या पाठीशी कायम ह्या फील्डमध्ये जेव्हापासून मी आली आहे तेव्हापासून माझे वडील नितीन टकले आणि माझी मम्मी राजेश्री टकले हे कायम माझ्या पाठीशी उभे होते. असं आतापर्यंत अशी एक पण रॅली नाहीये जिथे हे लोक उपस्थित नाहीयेत. आणि मला जेवढा केवढाही सपोर्ट, जे काही कॉन्फिडन्स आहे, आतापर्यंत जे काही मी जिंकले हे सगळं त्यांच्यामुळे जिंकले. माझे सगळ्यात मोठे पिलर्स म्हणता येतील. भविष्यामध्ये असं स्वप्न आहे की ह्या वर्ल्डमध्ये जेवढ्याही खूप मोठ्या मोठ्या रॅलीज आहेत आणि जे WRC वर्ल्ड रेसिंग चॅम्पियनशिप एव्हरी ड्रायव्हर्सचं ड्रीम जे आहे ते मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे आणि आपला भारताचा झेंडा तिथे फडकवायचा आहे मला. धन्यवाद. पूजा पाटील, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.